श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघूयात की नेमके कोणत्या घरातून लक्ष्मी कधीच जात नाही, की कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच करणं गरजेचं आहे। आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांना वाटते, आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे असे देखील सर्वांनाच वाटते। त्यासाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात। सर्वांच्याच प्रयत्नाला यश येतं असं नसतं। काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात, तर श्रीमंत होतात। परंतु काही व्यक्ती अशा देखील असतात की त्यांनी कितीही कष्ट केलेत आणि कितीही मेहनत घेतली तरी त्यांच्या मेहनतीला यश येत नाही आणि त्यांची गरिबी पाठ सोडत नाही। कधी कधी असे होते की घरात पैसा भरपूर येतो परंतु तो लगेच निघून जातो। घरात पैसा येण्यापूर्वी तर जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते। त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासही ते पैसे पुरत नाहीत, तर त्यातून बचत कशी होणार? उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढत राहतो आणि ते कर्जबाजारी होतात। पण असे झाले असेल तर आणि या परिस्थितीमधून आपल्याला जर बाहेर पडायचे असेल तर आपण नेमके काय करायला पाहिजे? आपणास आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहे, ते तुम्ही नक्की करा। श्रद्धा भावना मनापासून जर तुम्ही केले तर तुम्हाला ह्या उपायाने नक्कीच यश येईल। कारण कोणतेही कार्य करणार असाल तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला त्याबद्दल विश्वास देखील पाहिजे की आपण हे जे काही कार्य करत आहोत ते आपलं होणारच आहे, मी करणारच आहे। आपल्याला असा विश्वास पाहिजे तर आपले कोणतेही कार्य सफल होईल। म्हणूनच मनात श्रद्धा व विश्वास ठेवा आणि कोणतेही कार्य करा, म्हणजे फक्त 2च महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीत उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील, तुमच्या उत्पन्नात वाढ होईल, कर्जाला आळा बसेल, पैशाला पैसा लागेल, बचत होईल आणि कर्जापासूनही मुक्ती व्हाल। चला तर मग आपण सविस्तररित्या कोणते उपाय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया। यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। त्यातील पहिला सहज साधा शक्य होईल असा उपाय आहे मीठ। घरातून मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका। भरणीत मीठ शिल्लक ठेवा, संपण्यापूर्वी एक नवीन मिठाचे पॅकेट आणून ठेवावे। परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टीत लक्ष द्यावे। ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी कधीही मीठ खरेदी करू नये। शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खालीच जाऊ नये, त्याआधीच मीठ भरावे। तसेच मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवावे, तर कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये। तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये। आता पुढील उपाय असे म्हणतात की आपल्या उत्पन्नाच्या 15% भाग भगवंतासाठी धर्मासाठी अवश्य द्यावा। आपण भरपूर दानधर्म करायला हवे। 1 रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला 100 रुपये नक्कीच मिळतात। दानधर्माचे आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे। दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते। तसेच अन्नदानाला देखील आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे। अन्नदान केल्याने घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही। आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते तुम्ही अवश्य द्यायला पाहिजे। आपण कितीही गरीब असलात, आपल्या उत्पन्नात कितीही कमी असले तरी निदान अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार दान करायलाच हवे। या सगळ्या जर गोष्टी तुम्ही केल्या आणि श्रद्धापूर्वक आणि विश्वास ठेवून करा, तुम्हाला तुमच्या परिस्थितीत नक्कीच फरक जाणवेल आणि तुमची परिस्थिती खूप वेगाने बदलेल। तुम्ही हे उपाय करून पहा। त्यानंतरचा उपाय आहे आपल्या घरात मुलींना जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना मान सन्मान केला की मुलीचा आनंद
आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचाच आपण आदर सत्कार करणे होय. त्यांना कधीही रिकाम्या हाताने घरी पाठवू नका. काही ना काही द्या. साडी, शृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही देणं शक्य होईल म्हणजे तुमच्या परिस्थितीनुसार ते तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना तुम्ही जरूर द्या. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीनं मिळते. त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत. ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत होत नाही. म्हणून मुलीचा आणि नंदांचा सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. याने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मी बघा आणि तुमच्या जीवनात नक्कीच बदल होते. पुढील उपाय आहे, आपण दररोज भगवंताची पूजा करताना दिवा अशा काही भांड्यांची आपल्याला आवश्यकता असते. मग आपण देवपूजा झाले की ते भांडे स्वच्छ करतो आणि पालती टाकतो. परंतु हे खूप चुकीचे आहे. देवपूजेची भांडे कधीही पालती ठेवायची नाहीत, ती सरळच ठेवायची. जसे की देवघरात तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावा. हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच त्यात तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्या प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा. आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी तुळशीला न टाकता दुसऱ्या तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता, ते विसर्जित करा. साखर गूळ असलेला तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी, त्या वाटीमध्ये दुसरी साखर, गूळ, खडी साखर ठेवून द्या. त्या पाण्यावर झाकून ठेवावे. यामुळे घरात समृद्धी येते. आता त्यानंतरचा उपाय आहे, घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये. कधीही एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी, भात काहीतरी शिल्लक राहायला हवा. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिला तरी चालेल, परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामे होऊ देऊ नका. कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि रिकामे होणे म्हणजेच देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा संकेत आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना एक पोळी शिल्लक राहील अशा प्रकारेच करा. आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो, हे खूप शुभ आहे. आरती करताना 2 कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर फिरवा. कापुराचा सुगंधाने, घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर जाते. घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आगमन करते. म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापुराची वात, कापूर फिरवत व घंटी फिरवावी. त्यानंतरचा उपाय आहे, आपल्या घरात दररोजचा स्वयंपाक करतो तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्याअगोदर त्याचा आपण देवाला नैवेद्य दाखवायलाच हवा आणि त्यानंतर आपण जेवण करायला हवे. यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदतच होते. आता त्यानंतरचा उपाय बघू. जर एखाद दिवशी आपल्या दारासमोर अंगणात गाय आली तर तिला पोळी, गूळ न देता हाकलू नका. कारण गाय आपले दोष, संकट हरण करून घेते. त्यामुळे दारात गाय जर आली तर तिला गूळ, पोळी नक्कीच खाऊ घाला. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणी आपणास मदत केली हे कधीही विसरू नका. कोणाशीही कटकारस्थानाने वागू नका. अशा प्रकारे आपण नेमके कोणते उपाय केले आणि त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्या घरातून कधीच लक्ष्मी निघून जाणार नाही. याबद्दल सविस्तररित्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.